नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेशांचं स्वागत. मधुमेहापासून मुक्ती ह्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत आणि सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ असणारे डॉक्टर रवी आचार्य आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने डायबेटिक टी द्वारे आपण मधुमेह मुक्त जीवन जगू शकता. हा डायबेटिक टी किंवा ह्याला म्हणूया की या ठिकाणी मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र असणारा असा हा चहा आहे, जो खास करून आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित मधुपर्णी वनस्पतीवरती संशोधन करून निर्माण करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारची मान्यता या संशोधनाला. मला आवर्जून सांगावंसं वाटतं, त्यामुळे सर्वच जणांनी ह्या डायबेटिक डाएट टीचा जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात आपण ते जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. खास करून कार्यक्रमामध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आचार्य आयुर्वेद फाउंडेशनच्या वतीने आता भारतामध्ये खास करून मधुमेह मुक्त भारत हे अभियान खास करून चालवण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. या कार्यक्रमाद्वारे आम्ही सर्वच प्रेक्षकांना आवाहन करत आहोत, आपण जो कार्यक्रम बघत आहात ते प्रेक्षक आणि आपल्या आजूबाजूचे असणारे मधुमेह रुग्ण यांना जरूर आपण या ठिकाणी अवेअरनेस किंवा जनजागृती करण्याच्या दृष्टीने आपण जरूर पाऊल उचला. पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या, त्याच्यावरती फोन करा. आणि केवळ मधुमेह रुग्ण नव्हे तर मधुमेहाचा इतिहास असणारं कुटुंब किंवा मधुमेह होणार जे हाय रिस्क असणारे पेशंट्स त्यांनी सुद्धा ह्या ट्रीटमेंटचा जरूर लाभ घ्या. ह्याच्यामध्ये आपण काही रुग्णांचं पहिल्यांदा मनोगत जाणून घेऊया, कशा रीतीने त्यांना फायदा झालेला आहे आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला व्हिजिट करून. माझे नाव एकनाथ गायकवाड, राहणार पारनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा असून माझी डॉक्टरांकडे येण्यापूर्वीची शुगर 200 होती. मला 2 वेळेला गोळ्या चालू होत्या. तसेच आत्ता सध्या 10 महिन्यांपासून गोळ्या बंद असून आत्ता सध्याची शुगर माझी 140 ते 153 आलेली आहे. आपण बघितलं कशा रीतीने यांना संपूर्णतः मधुमेह मुक्त जीवन जगण्याचा मंत्र मिळालेला आहे. ह्या अनुषंगाने सर मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की जसं आपण कार्यक्रमाच्या आधी चर्चा करत होतो तेव्हा सांगितलं की सध्या भारतामध्ये एक भयावह परिस्थिती आहे. मे बी बदललेला आहार, बदललेली जीवनशैली ह्यामुळे मधुमेह रुग्णांचं प्रमाण खूप वाढतं आणि खास करून तरुण वयामध्ये सुद्धा आता मधुमेह दिसायला लागलाय. तर ह्या रुग्णांसाठी खास करून आपल्याला काय संदेश आहे? प्री डायबेटिक स्टेज मधले हे जे रुग्ण आहेत ज्यांना थोडासा लठ्ठपणा आहे आणि मधुमेह होण्याची शक्यता आहे, त्यांनी काय करायला हवं? मुळात 20 वर्षापूर्वी आम्ही मधुमेह या विषयावर आचार्य आयुर्वेद फाउंडेशननी काम सुरू केलं. तेव्हा एक मिशन म्हणून आपण स्वीकारलं की मधुमेह मुक्त भारत, माझा भारत, मधुमेह मुक्त भारत. आपल्याला कल्पना असेल, आपल्या देशामध्ये एक 50 वर्षापूर्वी देवी नावाचा आजार होता, देवी मुक्त भारत झाला. बरोबर. आपल्या देशामध्ये पोलिओ होता, पोलिओ मुक्त भारत झाला. माझा आपल्याला सगळ्यांना प्रश्न आहे की मग मधुमेह मुक्त भारत का नाही होऊ शकत? तर निश्चित होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला एक संकल्प सोडावा लागेल आणि संकल्प सोडण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं लागेल, तर हे मिशन आपण यशस्वी करू शकतो. मुळात आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण काही प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे की मला मधुमेह होणार का? प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपल्या घरात अनुवंशिकता आहे का? आपल्या घरी आई वडिलांना, आजी आजोबांना किंवा सख्या भाऊ बहिणींकडे मधुमेह आहे का? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण आहाराची आपल्याला अनियमितता आहे का? आपल्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे का? आपल्याला मानसिक ताण आहे का? या 4 गोष्टींचं उत्तर हो असं अनेक लोकांना मिळू शकतं. मग होत असेल तर मग आपली काही लक्षणं या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये दिसतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यानंतरच मला अंथरुणातून थकवा जाणवतोय का? दिवसभर माझी एनर्जी लॉस झाली असे वाटते का? दिवसभर बॉडी पेन माझ्या आहे का? माझ्या मांसपेशी, अस्थिपेशींमध्ये वेदना आहेत का? संध्याकाळी प्रचंड थकवा जाणवतोय का? माझ्या पायाला क्रॅम्प्स येतात, पायाला रग लागते असं आपल्याला जाणवतंय का? दिवसभर अस्वस्थ होतंय का? तर मग मात्र आपण या काळात आपण समजलं पाहिजे की मधुमेह कुठेतरी माझ्या जवळ येऊन थांबलेला आहे. त्यासाठी मधुमेहाची तपासणी करू नका. मधुमेह आपल्याला निघणार नाही कदाचित, पण त्याच्या आधी प्री डायबेटिक स्टेज नावाची स्टेज असते. त्यासाठी रक्तातले म्हणजे ब्लडमधले एक इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. त्याचं नाव आहे विटॅमिन D3 आणि B12. विटॅमिन D3 आणि B12 हे आपण पाहत आहे. ह्या 2 तपासणी, विटॅमिन D3 आणि B12 ही तपासणी आपण आपल्या मुलांची करून घ्या किंवा आपल्या जवळ असणाऱ्या नातेवाईकांची करून घ्या. विटॅमिन D3 आणि B12 ही तपासणी करा. ही जर तुमची ॲबनॉर्मल असेल, कमी झालेली असेल, तर हा मधुमेहाचा अलार्म असं समजा आणि त्या काळातच या मधुपर्णीचा जो चहा आहे त्याच्या उपचाराला पण सुरुवात करा. पण डायरेक्ट उपचाराला सुरुवात करू नका. त्यासाठी माझी विनंती आपल्याला राहील, एकदा आपण आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला या सगळे रिपोर्ट्स घेऊन आपण भेट द्या. मधुमेह आपल्याला टाळता येऊ शकेल. मित्रांनो, आपल्याला कपडे फाटल्यानंतर त्याला डागडुजी करता येते, पण ते दिसेल. ते फाटूच नाही म्हणून काही प्रयत्न केला पाहिजे, मधुमेह होऊच नाही प्रयत्न केला. कदाचित आज भारतामध्ये 8-10 कोटी संख्या कदाचित मधुमेह असू शकते, त्यापेक्षा प्री डायबेटिक स्टेजची संख्या जास्त असू शकेल. मग मधुमेह होऊच नाही यासाठी जर आपण आजपासून प्रयत्न केला
ते मिशन म्हणून स्वीकारलं तर खऱ्या अर्थाने लवकरात लवकर भारत देश आमचा मधुमेहमुक्त होऊ शकतो. हे मिशन आपण सगळ्यांनी मित्रांनो सामील झालं पाहिजे. येस, मला वाटतं हा एक मोलाचा संदेश डॉक्टर रवी आचार्य यांनी सर्वच प्रेक्षकांना दिला की मधुमेह रुग्णांनी तर जरूर संपर्क करा आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला, पण ज्यांना मधुमेह होऊ शकतात आणि जरूर ही गोष्ट आपण नमूद करा, त्यासाठी पुढील फोन नंबरवरती संपर्क करा. आपण आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला कसं व्हिजिट करायचं जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेक्षांचं स्वागत. ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ असणारे डॉक्टर रवी आचार्य आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, खास करून डायबेटीस म्हणजे मधुमेहापासून मुक्त जीवन कसं जगायचं ह्याविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने डायबेटिक टी द्वारे किंवा डायबेटिक डाएट टी द्वारे आपण मधुमेह मुक्त जीवन जगू शकता. हा कसा वापरायचा ह्याच्यावरती मार्गदर्शन आहे. ह्या पॅकेटवरती सुद्धा त्याचं संपूर्णतः उहापोह केलेलं आहे. नीट मार्गदर्शन ह्या संपूर्ण पॅकेटवरती आपल्याला दिसेलच. पण हा डायबेटिक डाएट टी घेत असताना आपण अर्थातच आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला सुद्धा जरूर व्हिजिट करा. आचार्य आयुर्वेद फाउंडेशन वडगाव मावळ या ठिकाणी आहे आणि जरूर आपण या ठिकाणी व्हिजिट करू शकता. त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केवळ मधुमेह रुग्ण नव्हेच तर ज्यांना मधुमेह होण्याची रिस्क आहे किंवा पूर्व इतिहास आहे, कुटुंबामध्ये हिस्ट्री आहे, फॅमिली हिस्ट्री आहे, अशा सुद्धा रुग्णांनी जरूर आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला व्हिजिट करा आणि मधुमेह मुक्त जीवनाचा मंत्र अवगत करा. कार्यक्रमाकडे वळताना एका रुग्णाचं मनोगत आपण जाणून घेऊया. आधी त्यांना कशा रीतीने फायदा झालेला आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला व्हिजिट करून. माझे नाव अशोक श्रीराम देशमुख. मी न्यू पनवेलमध्ये राहतो. मी डॉक्टर रवी आचार्य यांच्याकडे 15 मे 2015 मेला आलो. त्यावेळेला माझी शुगर जेवणाच्या आधी आधी 122 आणि जेवणानंतर 192 होती. त्यानंतर मला GP1 आणि ग्लुकोनाम SR या 2 टॅबलेट चालू होत्या. त्यानंतर मी डॉक्टर आचार्यांची मधुपर्णीचा चहा आणि चूर्ण हे चालू केले. नोव्हेंबर महिन्यापासून म्हणजे 3 महिन्यापासून माझ्या पूर्ण औषधं डायबिटीसच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. आत्ता माझी शुगर 110 जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर 132 आहे. मला खूपच चांगला डॉक्टरांचा औषधाचा उपयोग झाला आणि मी त्यांचा शतशः आभारी आहे. असं आपण बघितलं या ठिकाणी कशा रीतीने अनेक विध रुग्णांना याचा फायदा झालेला आहे. त्यातल्याच एका रुग्णाचं मनोगत होतं. सर, आम्हाला सांगा कशा रीतीने आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला व्हिजिट करायचं आणि तिथे आल्यानंतर कशा रीतीने एकंदरीतच निदान आणि उपचार केले जातात, काय सांगता येईल आम्हाला? आपण आता स्क्रीनवर जे नंबर पाहिले त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा संपर्क करा. फक्त रविवारी नवीन पेशंटसाठी आपण वेळ देतो, शनिवारी जुने पेशंट असतात. त्यामुळे कोणत्याही रविवारची अपॉइंटमेंट घ्या. येताना सकाळी 8, 8:30 ते 9 या दरम्यान येऊन पोहोचा. आल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन नाडी परीक्षा आपण करतो आणि नाडी परीक्षा झाल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचं काउन्सिलिंग असतं. ते काउन्सिलिंग एकदा 3-3.5 तासाचं काउन्सिलिंग एकदा अटेंड करा आणि काउन्सिलिंग अटेंड केल्यानंतर मग औषधोपचार सुरुवात करा, तर त्याची छानपैकी यश मिळेल. काउन्सिलिंगमध्ये मुळात आपण थोडीशी जीवनशैली, लाईफस्टाईल सांगण्याचा प्रयत्न करतो. मधुमेहातून मुक्त होण्यासाठी फक्त मधुपर्णीचा चहा महत्त्वाचा नाही आहे, त्याच्याबरोबर बाकी काउन्सिलिंग होणं किंवा सगळी माहिती पूर्ण घेणं अत्यंत गरजेचं आहे. अशा स्वरूपाचं आपण लोकांना उपचारासाठी बोलवतो. माझी विनंती राहील की आपण एकदा काउन्सिलिंगसाठी येऊन जावं. आपण बघतो या ठिकाणी की नाडी परीक्षा सुरू आहे. नाडी परीक्षेचं खास महत्त्व आहे मधुमेहाच्या उपचारांमध्ये. सर, काय सांगता येईल? आपण स्क्रीनवरती बघत आहात हे आता ही एव्ही आहे आचार्य आयुर्वेद फाउंडेशनची, काय सांगता येईल आम्हाला? मुळात नाडी परीक्षा करणं, नाडी परीक्षामध्ये बाकी वातपित्त कफ तरी आपल्याला समजू शकेल, पण त्यापेक्षा नाडी परीक्षेमध्ये आत्ता तुम्ही मधुमेहाच्या कुठल्या स्टेजला आहेत, तुमची मानसिक व्याधी काय आहे, मानसिक परिस्थिती काय आहे, मधुमेह किती जवळ तुमच्या आलेला आहे, किंबहुना मधुमेहातनं आता काय परिस्थिती, या सगळ्या गोष्टी नाडी परीक्षेतनं आपल्याला चांगल्या पद्धतीने कळेल. त्यासाठी नाडी परीक्षा घेणं आणि काउन्सिलिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. येस, आपण बघतोय आता स्क्रीनवरती की हे आचार्य आयुर्वेद फाउंडेशन आहे, ज्या ठिकाणी आपण जरूर व्हिजिट करू शकता. त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या. वडगाव मावळ या ठिकाणी आहे आचार्य आयुर्वेद फाउंडेशन आणि आपण गुगल मॅपवरती किंवा जस्ट डायलला आचार्य आयुर्वेद फाउंडेशनच्या नावाने फोन करू शकता. हे आपण बघत आहात अतिशय सुसज्ज असं एक केंद्र आहे मधुमेह मुक्त जीवनासाठी. आणि डायबेटिक डाएट टी मी पुन्हा एकदा आवर्जून सर्व प्रेक्षकांना दाखवू इच्छितो, डायबेटिक डाएट टी द्वारे आपण हे मधुमेह मुक्त जीवन जगू शकता. पण त्यासाठी जरूर आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला व्हिजिट करा. त्या ठिकाणी नाडी परीक्षा, काउन्सिलिंग किंवा समुपदेशनाचा भाग आहे, तोही आपण जरूर अवगत करा. सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? मधुमेह होण्याची वाट पाहू नका. मधुमेह होण्याची वाट पाहू नका. मधुमेह होण्याच्या आधी प्री डायबेटिक स्टेज, मग अशी जे सगळी आपण लक्षणं पाहिली ती लक्षणं थोडी जरी दिसायला लागली तरी आपण उपचाराला सुरुवात करा.
असे आणि उपचाराला सुरुवात केल्यानंतर लवकरात लवकर आपण मधुमेह होणार नाही याची काळजी आपण घेऊ शकतो. मला वाटतं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली दत्ता, की मधुमेह होण्याच्याच आधीच आपल्याला हे उपचार घेणं गरजेचं आहे. जाता आता फक्त आमच्या प्रेक्षकांना एकदा तो टी कशा रीतीने केला जातो हे फक्त आमच्या सर्व प्रेक्षकांना एकदा आपण सांगूया, कारण हा फार एक महत्त्वाचा भाग आहे. काय सांगता येईल सर? हा, एक 100 ml पाणी घ्या. ओके. 100 ml पाण्यामध्ये मधुपर्णीचा जो आपण चहा दिलेला आहे, हा चहा आपण सोबत चमचा दिलेला आहे. 2 चमचे चहा मधुपर्णीचा 1 कप पाण्यामध्ये म्हणजे 100 ml मध्ये पाण्यात टाका. 100 ml चा 50 ml होईपर्यंत तो आटवा. आटवल्याशिवाय ग्लायकोसाइड नावाचा औषधी गुणधर्म बाहेर येणार नाही. 100 ml चा 50 ml करा. चवीसाठी दूध टाका आणि असं प्रत्येक वेळेस ताजा करून दिवसातून 3 वेळा फक्त आपले चहा घ्यायचा. ओके. सो 3 वेळा हा चहा घ्यायचा आहे आपल्याला. डायबेटिक डाएट टी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना आवाहन आहे, याचा जरूर आपण लाभ घ्या. पण ह्या डायबेटिक डाएट टी साठी आपल्याला पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात त्यावरती फोन करायचा आहे आणि संपर्क करायचा आहे. त्याचप्रमाणे आचार्य आयुर्वेद फाउंडेशन जे वडगाव मावळ या ठिकाणी आहे, या ठिकाणी जाऊन आपण व्हिजिट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुमेह मुक्त जीवन आनंदाने जगू शकता, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टर रवी आचार्य, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.